संच मान्यता 2025-26 साठी आता बघा युडॅस प्रणालीमधील पुढील 2 दिवसात करायची कामे. आज आज बघा 29 डिसेंबर 2025 आजची अशी तारीख आहे. 29, 30, 31 या 2 दिवसामध्ये आपल्याला युडॅस प्रणालीमधील पुढील 2 दिवसात करायची कामे कोणकोणती या ठिकाणी आपण पाहूया. एक म्हणजे टीचर मॉड्यूल. आपल्या विभागामध्ये कोणती शाळा शून्य शिक्षकी राहणार नाहीत. 2. आपल्या विभागातील एक शिक्षकी शाळा तपासून घेणे. 3. सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट करून घेणे. 4. सर्व शाळांचे टीचर मॉड्यूल सर्टिफाय करून घेणे. बघा टीचर मॉड्यूलवर गेल्यानंतर युडॅस प्लस टीचर मॉड्यूलवर गेल्यानंतर या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आपण जवळजवळ 100% टीचर मॉड्यूलचा सर्टिफाय करून देखील घेतलेला आहे. आता या ठिकाणी स्कूल प्रोफाईल बघूया. सर्व शाळांमधील भौतिक सुविधांची पडताळणी करून योग्य ती दुरुस्ती करून घेणे. त्यामध्ये विशेषतः बघा सर्व शाळांना भौतिक सुविधेची पडताळणी करायची आणि त्यामध्ये काही दुरुस्ती करता येत असेल तर दुरुस्ती त्या ठिकाणी करून घ्यायची. आपल्या जिल्हा परिषदेकडून आपल्याला सांगितलेले आहे की कोणकोणती दुरुस्ती करायची. तर या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये सांगितले असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी, पिण्याच्या पाण्याची सोय, कंपाऊंड, भिंत, रॅम्प, मुलांचे स्वच्छतागृह, मुलींचे स्वच्छतागृह, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, खेळाचे मैदान, इको क्लब, शाळेचे मैदान, शाळेचे व्यवस्थापन इत्यादी. आणि जवळजवळ आपण हे सर्व शाळांनी हे देखील भौतिक सुविधा टॅबवर जाऊन स्कूल प्रोफाईलच्या भौतिक सुविधेच्या टॅबवर जाऊन हे सर्व गोष्टी या ठिकाणी आपण केलेल्या आहेत. सर्व शाळांचे स्कूल प्रोफाईल सर्टिफाय करून घेणे आणि त्या ठिकाणी बघा स्कूल प्रोफाईल सर्टिफाय त्या ठिकाणी निघत आहेत. सध्या त्या ठिकाणी अजूनही काही अडचणी येत आहेत तर त्या बिओ लॉगिनला त्या ठिकाणी विचारून त्या ठिकाणी आपली स्कूल सर्टिफाय त्या ठिकाणी करून घ्या. तर बघा स्टुडंट मॉड्यूल आहे. बघा स्टुडंट मॉड्यूल मध्ये गेल्यानंतर नॉट स्टार्टेड इन प्रोग्रेस मधील विद्यार्थ्याची माहिती अंतिम करून घेणे. ओव्हर एज आणि अंडर एज मधील विद्यार्थ्याचे जन्म दिनांक तपासून योग्य ती दुरुस्ती करून घेणे. 3. रिपीटर विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये बदल करून दुरुस्ती करून घेणे. ड्रॉपआउट विद्यार्थ्याचे शोध घेणे. 5. स्टेटस नॉट नोन म्हणजे प्रोग्रेशन विथ टीसी करून विद्यार्थ्याचा शोध घेऊन विद्यार्थी शून्य करणे आणि डुप्लिकेट विद्यार्थ्याची माहिती तपासणे. या सर्व गोष्टी आपल्याला या 2 दिवसात करायच्या आहेत कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याचा संच मान्यता 2025-26 अंतिम करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने हे युडॅस प्लस मधील 3 टॅब आपल्याला पूर्ण करणे आवश्यक आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.